ब्लॉगमध्ये स्वागत करते. सो ठरवलं की किचनचं थोडंसं सेटिंग चेंज करायचं. सो मी काही प्रोडक्ट्स तर नावं पहिले प्रोडक्ट्स जे आहेत ना ते मी शेअर करते तुमच्यासोबत आणि मग बघू आज कुठे कुठे मी काय काय अरेंज करते. सो पहिले प्रोडक्टला स्टार्ट करूया. सगळे प्रोडक्ट मिशोचेच आहेत. आता मला मिशोचं क्रेज लागलं असं म्हणण्यात काही पॉईंट नाही, म्हणजे असं म्हणू शकता. मिशोचं मी उलट बोलले असं म्हणू शकता की मिशोचं आता मला क्रेज लागले आणि आता दिवाळीचा सेल पण आहे. सो मोस्ट ऑफ द ज्या वस्तू आहेत ना ते सेल्सवरतीच आहे, खूप कमी प्राईसमध्ये. की आधी फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती खूप महाग आहे. सो बेटर वे मी मिशोज करते सध्या तरी. सो लेट्स सी एक एक प्रोडक्ट पहिले काय. सो हे आहे ॲक्च्युली हे फ्रीज ऑर्गनायझर आहे. हे असे 6 कंपार्टमेंटमध्ये आहे असं. सो हे मला 130-140च्या अराउंड पडलं आहे. मी फ्रीजसाठी घेतलं ॲक्च्युली. प्रत्येक वेगळ्या गोष्टी याच्यामध्ये ठेवू शकते मी. मोस्ट ऑफ मी याच्यात मसाल्याचं सामान ठेवणार आहे. कढीपत्ता, लसूण, आलं, कोथिंबीर, पुदिना. सो ॲट टाईम मला एकच डबा काढावा लागेल. प्रत्येक वेळेस काय होतं वेगवेगळ्या गोष्टी मला काढाव्या लागतात फ्रीजमधून आणि हा डबा तो डबा करून बसावा लागतो. सो मी बेटर आता मी हे शोधून काढते की मी एकच करेल. हां, टाईम कन्झ्युम होईल एवढंच की जागा जास्त लागेल, पण मला हा एकच जागा त्याच्यापेक्षा कमी लागेल कारण सगळ्या वेगवेगळ्या डब्यांपेक्षा हा एकच डबा पेपर आहे. सो हे पण फ्रीजसाठीच आहे. फ्रीज कवर आहे, यावेळेस मी वेगळा मागवला आहे. असं काही घ्यायचं आहे. हा 60 रुपीजला बसला आहे मला. छान आहे. आपण 60 रुपीजच्या मला. हे वॉलपेपर्स आहेत. 3 रोल मागवले मी. हे मला 193 रुपीजला 3 बसते. वुडन टेक्स्चर आहे. माझ्याकडे एक कपाट आहे, जुनं आहे. ॲक्च्युली जेव्हा कॅफे आम्ही ओपन केला तेव्हा बरेचसं सामान आमचं राहिलं होतं. त्याच्यापासून मी एक कपाट बनवून घेतलं होतं. वेस्ट नको जायला, मला ते यूज पण होईल. सो ते कपाट आता मोस्ट ऑफ शिफ्टिंगमध्ये ना मी त्याला सनमायका नव्हता लावला. मोस्ट ऑफ शिफ्टिंगमध्ये त्याला स्क्रॅचेस पडले, खूप काही डॅमेज झाला आहे. सो ते दिसतात जरा खराब दिसतं. आम्ही ऑइल पेंटच दिला. सो मी आता त्याच्यावर एक ऑप्शन काढला की मी वॉलपेपर लावला. तो वॉलपेपर लावल्यानंतर कसं दिसतं हे पण मी दाखवते. सो हे 3 मी मागवले. माझ्याकडं मी डब्बे मागवले प्लास्टिकचे. ते काहीतरी 350ला 12 आहे. मला आवडले असे काही. असे 3 रेट आहे. हा असा डब्बा ट्रान्सपरंट आहे. मला असंच काहीतरी पाहिजे होतं आणि प्लास्टिक आहे. हां, कमिंग टू द प्लास्टिक म्हणजे जिथं ग्लासला रिप्लेस करायचं प्लास्टिक घातलं. सध्या तरी काय होतं शिफ्टिंग करायचं इकडे तिकडे करायचं म्हणून ते काचेच्या वस्तू मी हँडल होत नाही, त्यामुळे मी हा ऑप्शन निवडला आहे. लेट्स सी जेव्हा आपलं फायनल होईल तेव्हा मग ग्लासेसमध्ये कन्वर्ट करणार आहे. पण हे ठीक आहे. आणि माझं बाळपण आहे. दुसरी गोष्ट ते डब्यांसोबत खेळतं, काही पण करतं, त्याच्यामुळे तिथं ग्लास परत मला त्याला हर्ट होईल म्हणून मी हा ऑप्शन दुसरा म्हणजे 2 पॉईंट आहे. हा ऑप्शन का निवडला. ते शिफ्टिंगमध्ये तुटतात आणि दुसरं की बात त्यांनी आपटलं की स्पाइस जार्स आहेत. ग्लास आता हे ग्लासमध्ये 250ला काहीतरी 12 बसले. हे फक्त प्लास्टिकचं आहे. हे ग्लास आहे पूर्ण. एका साईडला तुम्ही असं ओपन करू शकता आणि दुसऱ्या साईडला असं 12 बसलेत मला. ह्याच्यात मी माझं जे काही आपले स्पायसेस असते ठेवणार आहे. मोस्ट ऑफ मी ह्याच्यात मिरी, दालचिनी वगैरे असं ठेवणार आहे. ग्लासमध्ये छान आहे. फक्त ग्लासेस की थोडीशी साईज छोटी वाटते पण ओके माझ्यासाठी.
त्याच्याबरोबर मला एक फनल मिळालं. फनल उडा अर्धो. हां, हे असं फनल मिळालंय. तुम्ही हे स्पाइसेस त्याच्यामध्ये शिफ्ट करताना तुम्ही ह्याचा यूज करू शकता. हे पण छान प्रोडक्ट आहे. लास्ट बट नॉट लीस्ट रॅक मागवलंय. हे डिसअसेंबल आहे. मी जेव्हा असेंबल करेल तेव्हा नक्की टाकेल. तुम्हाला 380चं बसलंय. त्यांनी आज उघडलं नाही, मला कालच रिसीव झालेलं आहे. असं काही स्क्रूज पण मिळाले. हे असेंबल करेन आणि मग दाखवेन. पण हे पण छान आहे. काही नाही, फक्त स्किपिंग अशा फळ्या टाकतात. चलो मग हे सगळं एवढासा पसारा कायम ह्याच्यावरती पडतो. जे आणतो, जे कोणी येतं घरात ते ह्याच्यावर टाकतो. सो मग आता हा सगळा पसारा व्यवस्थित आतमध्ये बसला पाहिजे. सो इथं माझी जागा थोडी रिकामी होईल, जे की ह्या रॅकमध्ये सामान जाईल आणि ह्याच कपाटाला मला वॉलपेपर लावायचा. सो हा आहे वॉलपेपर. चला स्टार्ट करूयात. जे बॅक साईडचं स्टिकर असतं ना, ते खूप केअरफुली काढायला लागतं, कारण ते खूप नाजूक होतं आणि ते फाटत पण होतं. सो तुम्ही पण जर ट्राय करत असाल हे सगळं, तर तुम्ही बघू शकता माझं तिथं कट पडला आहे. सो मी एका साईडने ओपन करायला तर ते मध्येच फाटलं गेलं. सो ते तुम्ही केअरफुली काढा. सो आता इथं हाफ वे माझं काढून लावून झालं होतं. मी एक पट्टी लावली पहिली आणि मी कंटिन्यू दुसऱ्या कप्प्यालासुद्धा घेतलं लावून. आता जे माझं 2 कप्प्यांमधला जो गॅप होता तिथे मी ब्लेडने कट मारला आणि जो उरलेला पार्ट आहे तो मी वरच्या साईडला चिटकवून घेतला कप्प्याच्या. सो तुम्ही बघू शकता 1 साईड पूर्ण लावून झालं माझं. सो बाजूचा जो सगळा मेस आहे ना तो इग्नोर करा आजच्या दिवस, कारण तो मेस कमी करण्यासाठीच मी हे सगळं खटाटोप चाललं होता माझा. आणि तुम्हाला पण माझ्या किचनमध्ये जर काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये द्याल, जेणेकरून मी अजून इम्प्रूव्ह करेल. तर सगळा वॉलपेपर सगळ्या साईडने लावून झाला होता आणि जे माझ्या कप्प्यांमधलं अरेंजमेंट होते ते मी इथं सगळं करून घेतलं. इथं मी सॉर्टिंग केले, कारण माझं मोस्ट ऑफ द स्टफ जे एक्स्ट्रा असतं किंवा एक्स्ट्रा सामान आपण घरात भरतो ते सगळं मी ह्या कप्प्यामध्ये डंप केलं. व्यवस्थित केलं आणि साईड बाय साईड मी विचार पण केला की आता मला सामान काय काय लागणार आहे. आणि मोस्ट प्रॉब्ली इथं काय व्हायचं, इथं डाळी पण असायच्या किंवा कडधान्य पण असायचं. सो ते कप्प्यांमध्ये राहून मला कळायचं नाही की नक्की काय आहे माझ्याकडे आणि काय नाही राहते. सो मी त्यासाठी ते बाजू तुम्ही रॅक बघू शकता ते मी लावून घेतलं होतं, जेणेकरून मला कळेल काय संपते आणि काय नाही आणि मी काय सामान भरायचं आहे. सो आता हा मेस जो होता माझा तो म्हणजे कमी झाला होता आणि मी इथं व्यवस्थित अरेंजमेंट करून घेतली. इथं जो बाजूचा कप्पा होता मी जसं आधी सांगितलं तसं तो रिकामा पूर्ण झाला होता. मला तिथं अजून सामान बसणार होतं. काय झालं आता माझ्याकडे जे पूजेचं सामान होतं ते मी मोस्ट प्रॉबेबली खूप आहे माझ्याकडे. सो ते मी एका कबडमध्ये ठेवलं आणि तिथं पूर्ण एक कप्पा फुल भरून गेला आणि तिथं मी दुसरं काहीच ठेवू शकत नाही जेणेकरून, कारण तिथं पूजेचं सामान आहे. सो मग आता ते मला इकडे शिफ्ट करायचं होतं आणि तिथला रॅक मला एक स्पेस भेटणार होती. म्हणजे बापरे किती विचार करावा लागतो या सगळ्या गोष्टींचा.
चला सो इथं जे माझं सामान सॉर्ट करायचं ते पूर्णपणे झालं होतं. मी साईड बाय साईड जे मला डब्यांमध्ये जे मी न्यू डबे मागवलेत ते ज्याच्यामध्ये मला काय काय ठेवायचं ते पण मी बाहेर काढत होते, जेणेकरून नंतर शोध नको त्या पण गोष्टीचे. सो जे जे मला बाहेर काढायचं होतं ते सगळं इथं मी काढून घेतलं आणि तिथं तुम्ही बघू शकता आता किती व्यवस्थित सॉर्टिंग झाले. आता इथे पण मी नंतर ऑर्गनायझर्स मागवेल की जेणेकरून ते पण माझं अजून ऑर्गनाईज होईल. कारण काय होतं, जे येईल हातात आपण तिथं डंप करत राहतो ऑर्गनायझर्स नसले तर. सो मग आता ऑर्गनायझर घेणे पण गरजेचं आहे, पण ते मी हळूहळू घेईल कारण एकदम एवढा लोड मला पण होणार नाही. कधी कधी एवढं ऑर्गनाईज करणं माझ्याकडून पण शक्य होत नाही. मी युजली सॅटर्डे संडे ह्या गोष्टी करते, पण काय होतं काही काही वेळेस खूप कंटाळा पण येतो ह्या सगळ्या गोष्टींचा की काय तेच करत बसायचं. पण मग कधीतरी मूड असला की मी ते पण करून टाकते. पण युजली कधीतरी असं होतंच मला की नको यार आता काय आहे कशासाठी. पण ठीक आहे, अशा कधीतरी गोष्टी होणारच. शेवटी आपणही माणूस असतो आणि आपल्यालाही कंटाळा येतोच शेवटी. त्यामुळं चला. सो इथे मग त्यानंतर मग मी इथं सगळे डबे धुवून घेतले होते, वाळून घेतले, पुसून पण घेतले. त्यानंतर जे जे मला त्या डब्यांमध्ये ठेवायचं होतं ते सगळं भरून घ्यायचं. सो आता इतकं छान वाटत होतं सगळे डबे भरताना, म्हणजे भरलेलं घर म्हणतात ना तसं. आणि मला त्याच्यात भरलेलं घर असेल ना तर मला खूप छान वाटतं. माझं घर असं एकदम भरलं. आणि ते स्पाईसचे जार पण वेगवेगळे मागवले होते मी. हे मला 216मध्ये बसले होते 12, तर ते पण छान दिसले एकदम. आणि फ्रीजचा जो कवर मी मागवला होता तो तुम्हाला दाखवला. सो फ्रीजवरचा पण सगळा पसारा मी काढून टाकला आणि सगळ्यांना ताकीद दिली आता इथे काहीही ठेवायचं नाही. सो आता बघूया किती दिवस हे ऐकतात. आणि हे असं माझं फायनल लुक होता किचनचा. एवढं भारी दिसत होतं ना. ठीक आहे, अजून मी ह्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट करणार आहे हळूहळू, पण आत्तापुरतं एवढंच. चला मग, तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.